संत सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बलवंत तर दलवी दीपक शेठ पाटील गोल्डमॅन तनुजा मस्कोर कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे तुम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपला मी रमेश शेठ मडबी यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बलवंत दलवी आणि त्याच्या संगतीनं विजय केणे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. शिर्डी इलेव्हन देवरुंग संघाचे. चलो रितेश मडवी आपण स्कोरिंगसाठी यायचं आहे. हॅलो बोला गणपती बाप्पा. मोरया. शिर्डी इलेव्हन देवरुंग संघाची सलामीची जोडी. गेम ऑन होते मैदानामध्ये. पहिलाच बॉल लेट कटचा फटका केलायचा होता बलवंत दलवीला, मात्र पहिलाच बॉल येते डॉट. कमलेश पाटील गुणवान खेळाडू, या संघाचा एक प्रमुख खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं असा कमलेश पाटील मैदानामध्ये सलामीचा गोलंदाज झालाय. ठीक. रघु मामा तनुजा मस्कोर यांच्या वतीने डीजे मास्टर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. विजय केने स्टॅकनेनला कमलेश पाटील सज्ज होते. यावेळेचा बॉल टॅपिंग क्रिकेट रनआउटची नामी संधी. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर यदा कदाचित तिथे विकेटचं पतन झालं असतं, मात्र तिथे एक धाव मिळाली. एका धावेनं अकाउंट ओपन होते. बॅटिंग करत असताना शेरदिल इलेव्हन देवरुंग संघाचं गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. कमलेश पाटील मेहनत करताना दिसतो. या मॅचमध्ये 4 षटकांची लढत आहे. समोर तितकाच ताकदवर संघ आहे शेरदिल इलेव्हन देवरुंग, त्यांच्या विरोधात वडवली आज या संघानं भरपूर मोठे संघांमध्ये सहभाग नोंदवून चांगला कार्य त्या संघानं केला. वाकलनसारख्या संघाला परास्त केला मागच्या मॅचमध्ये. यावेळेचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी. यावेळी कॉटबँडची अपील मैदानामध्ये झाली आहे. उत्साह भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि इथून डॉट चेंडूची सांगता. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उत्साह पहा किती चांगला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू अपील करताना दिसला आणि याचंच कारण हा संघाला नेहमीच प्रसिद्धी का मिळत असतं याचं जिवंत वितरण. कारण की आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये जिद्द आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला क्रिकेट खेळताना दिसलाय वडवली संघ. आणि आज टेनिस पटलावरती भरपूर नाव चर्चेमध्ये आहे. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल. कमलेश पाटीलचं षटक भरपूर चांगलं रंगताना दिसतंय. कोणत्याही प्रकारची धाव घेता येत नाहीये. सलग आपण पाहिलं तर 4 चेंडू फेकलेत. एक धाव मात्र खर्च केली आहे कमलेश पाटीलनं. इकॉनॉमिकल स्पेल येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा लाभली आहे. बॅटिंग करत असताना शेरदिल इलेव्हन देवरुंग संघाला मात्र मोठे फटके येणं तितकेच गरजेचं आहेत या मॅचमध्ये. कमलेश यावेळेचा बॉल एलिव्हेशन चांगला मिळाला आहे. चांगला फटका इथे अदा केला आहे. 5 स्थितीमध्ये पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे आणि चेंडू एका टप्प्यानंतर फरार. चौकार. दर्जेदार फटका आपण पाहिला बलवंत दलवीचा. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. तिथे मात्र चांगला फटका त्यानं अदा केला. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार जात असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमलेश पाटीलचा अंतिम बॉल पुन्हा एकदा सज्ज झालाय स्टॅकरनला. बलवंत दलवी शेवटचा बॉल. शॉर्टअप लाईनचा बॉल. चांगला फटका गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक पुढे सरकले तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेनं षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त आणि पहिल्या षटकानंतर शेरदिल इलेव्हन देवरुंग संघाची धावसंख्या धाव फलकावती लागली आहे. बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 6 धावा. पहिल्या षटकानंतर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संयमी सुरुवात झाली आहे. मात्र मोठे फटके इथे मारावे लागतील शेरदिल इलेव्हन देवरुंग संघाला, कारण की आपण पाहिला संघ थोडासा अडचणीमध्ये. 6 धावा अवघ्या धावफलकावरती समोर अंसिका इलेव्हन वडवली संघ भरपूर ताकदवर संघ आहे आणि त्या संघासमोर खेळ करताना एक मोठं लक्ष गाठणं तितकंच गरजेचं आहे.
आणि ते प्रयत्न करताना दिसतोय मैदानामध्ये बलवंत दलवी. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल अटॅकिंग मोड मध्ये चांगलाच तडाखा दिलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावेंसाठी येतोय धमाका षटकार. याच खेळीसाठी जाणला जातोय बलवंत दलवी. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना ऋतिक पाटीलचं त्यानं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवरती धमाका दाखवलाय. 6 धावेंसाठी आलेला षटकार संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 12 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करताना दिसतोय मैदानामध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय रुपेश. मात्र यावेळी निर्णय आपण पाहतो चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून आपण पाहता 2 धावा मिळतील. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला चेंडू अडवला रुपेश त्या क्षेत्रामध्ये होते. याच क्षेत्ररक्षणासाठी नेहमीच जाणला जातोय वडवली ब संघ. नेहमीच दर्जेदार क्षेत्ररक्षण या संघाचं राहिलंय, कारण आपण पाहता प्रत्येक खेळाडू चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवताना मी नेहमीच पाहिलाय. आणि मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावरती. ऋतिक पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल एलिव्हेशन चांगला मिळाला. समालोचन कक्षाला अभिवादन देणारा हा ब्रँडेड सिक्सर. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती लागले ती 20 धावा. ऋतिक पाटील वरती चढवलेले हल्ले आपण मैदानामध्ये पाहता. बलवंत दलवी पूर्णपणे हवी होताना पाहायला मिळतं या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल लावड अपील. यावेळी धाव घेण्याची संधी प्राप्त झाली होती, मात्र नाकार दिलं आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता कमबॅक केलं. या बॉलवरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. बॅटिंग करत असताना शेरदिल 11 देवरुंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बलवंत दलवीचं करेल कौतुक, ज्यानं 8 मध्ये केल्यात 19. चांगला स्टार्ट दिलाय. संघर्ष करताना दिसतोय मैदानामध्ये. ऋतिक पाटीलचं मागडे षटक आपल्याला पाहायला मिळतं. 4 मध्ये त्यानं 14 धावा खर्च केल्यात. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा बलवंत दलवी टाकणे येणार. यावेळेचा बॉल थोडासा लाईन मिस झालाय. थोडासा दबाव तंत्राचा वापर मैदानामध्ये आलाय, कारण मागच्या काही चेंडूंवरती जी काही हाणामारी झाली ना त्याचा दबाव ऋतिक पाटील वरती आलाय आणि इथून मात्र लाईन मिस झालाय. षटकातील आपण पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. चांगलं टोटल रचण्याच्या ईर्षेनं मैदानामध्ये पाहायला मिळतं. बॅट्समन बलवंत दलवी त्याच्या संगतीनं विजय केने. गोलंदाज ऋतिक पाटील सज्ज होतोय. यावेळेचा बॉल अजून एक सर्वात मोठा हा षटकार बलवंत दलवीच्या बॅट मधला. नावातच बल आहे आणि बल देत असताना धावसंख्येला आता मात्र वेगानं वाढवते. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. पूर्णपणे ऋतिक पाटील वरती त्यानं हवाई हल्ले चढवलेत. या षटकामध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. शेवटचा बॉल इथे बाकी आहे. ऋतिक पाटील थोडासा दबाव आता त्याच्यावरती भरपूर मोठा आलाय, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा होत्या. त्यानंतर काय चांगला क्रिकेट इथे दाखवलाय. धावांची उंची गाठली आहे 27 या आकड्यावरती. यावेळेचा बॉल अजून एक मोठा फटका येईल की काय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जातोय. कमलेश पाटील होते विकेटचं पतन. जगदीश मते कानपुले यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं देणग्या स्वरूपामध्ये. जगदीश मनपूर्वक आपलं आभार. माऊली हनुमान महाराज कोले, हरिभक्त परायण हनुमान महाराज कोले यांच्या शुभ हस्ते कुणाल मात्रेचं सामनावीर या पारितोषिकाने गौरव केला जात आहे. कुणालचं कौतुक करावं लागेल.
31 धावांची दमदार खेळी साकारली. 2 महत्त्वपूर्ण मोहरे खऱ्या अर्थाने त्यांनी गारद केलं. दमदार गोलंदाजी आणि सुजय मात्रे बाबूशांनी जाहीर केलं की सुजयची विकेट सर्वाधिक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट त्यांनी प्राप्त केली. वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती भक्त जना. खऱ्या अर्थाने भोय भोय वारकरी पाहे पाहे रे पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. वारकरी सम्राटाचा संस्काराती मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित यापुढील संपूर्ण आयुष्य आहे माऊली खऱ्या अर्थाने हनुमान महाराजांनी पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित केलेलं आहे. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. हो टू कॉमेंट्री बॉक्स. बलवंत दलवी माघारी परतला, ज्यानं अप्रतिम खेळ केला. या मॅच मध्ये मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून आले. 10 बॉल 25 धावेचं योगदान त्यानं दिलं. धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 27. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शुभम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सजेला आहे. नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. सिनियर आकाश मैदानामध्ये दाखल झालाय. विजय केने स्टॅकेन येला आहेत, ज्याने 2 मध्ये केलाय 1. शुभम पाटीलचं षटक आपण अनुभवता. पहिलाच बॉल, यावेळचा बॉल यावेळी चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. मागच्या षटकामध्ये जे काही मार पडलं ना ऋतिक पाटीलवरती, तो मात्र मार आता मात्र वाचवण्याचं काम केलंय मैदानामध्ये शुभम पाटीलनं. आणि पहिलाच बॉल त्यानं डॉट फेकलाय. अतिशय चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. त्यानंतर आक्रमक आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि 2 षटकानंतर 27 धावा धावफलकावरती लागलेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि पहिलाच बॉल डॉट आलाय शुभम पाटील. यावेळचा बॉल अजून एक चांगला चेंडू फेकलाय, मात्र पंचांचा इशारा इथे आउट साइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव इथे मोजावी लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करतोय विजय खेणे हा फलंदाज. 5 इथे मात्र किती टोटल रस आहेत. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना समोर आपण पाहता तगडा बलवान संघ आहे, तो म्हणजेच अंसिका 11 वडवली. फुलटॉस आहे. स्विच इट लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात आणि पंचांचा डिसिजन. तिसरे पंच चेक केलं जाईल. बीमर बॉल स्क्रीनवरती चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुनीलजी तांडेल. डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जातं एक्झॅक्टली मैदानामध्ये काय घडलं, हाईट फॅक्टर किती होता चेंडूवरती. आणि इथून आपण पाहता गोलंदाजानं चूक केली आहे. फोल्डर लेनचा बॉल तिथे फेकलाय आणि इथे मात्र बीमर बॉल. नोचा इशारा आलाय आणि फ्रीडची संधी प्राप्त झाली आहे. विजय केनेला संधी प्राप्त झाली आहे फ्रीडची. फुलटॉस होता त्याच्यावरती तो मोठा फटका खेळू शकला नाहीये. आणि आता मात्र पाहायचंय या चेंडूचा फायदा उठवला जाईल का काय. उघडा डोळे बघा नेट. चेंडू आहे फ्रीड. स्ट्राईक नेनला विजय केने गोलंदाज सज्ज. यावेळचा बॉल यावेळी लाईन मिस झालाय. अजून एक एक्स्ट्रा धाव मोजावे लागेल. फ्रीड कंटिन्यू असेल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. फ्रीडची नामी संधी आहे. धावसंख्या 1 वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. थोडंसं लाईन मिस झालाय शुभम पाटील मैदानामध्ये, कारण की आपण पाहिलं पहिला चेंडू त्यानं भरपूर चांगला डिलिव्हर केला होता. त्यानंतर वाईट नो आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल फेकलाय. अशा स्थितीला पाहायचंय आता मात्र शुभम कशा पद्धतीने लेंथ पकडेल. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. रन घेण्याची संधी प्राप्त झाली होती, मात्र स्ट्राईक नेनला फलंदाज जे आहेत विजय केने त्याने इथे नाकार दिला. फ्रीएटची संधी होती, त्याचा फायदा उठवू शकला नाही. या डॉट बॉलची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे शुभम पाटीलचं. 2 बॉल त्यानं डॉट फेकले आहेत, मात्र एक्स्ट्रा धावाही या षटकामध्ये खर्च केल्यात शुभम पाटीलनं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विजय केने जास्तीत जास्त डॉट बॉल खेळताना दिसलाय मैदानामध्ये. 5 बॉलमध्ये अवघी एकच धाव त्यानं कुठले. यावेळचा बॉल आता मात्र अटॅकिंग मोड मध्ये आलाय. पाहायचं तर मध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक, मात्र जजमेंट झालं खराब. याचंच कारण मिळतील या बॉलवरती 6 धावा. षटकार वडवली ब संघाचा खेळाडू आपण पाहता रुपेश, त्याला जजमेंट जमलं नाहीये
असं पहिल्यांदाच घडताना मी पाहिलं या हंसिका 11 वडवली ब संघाकडनं, कारण की दूरवरचे झेल ते नेहमीच टिपताना पाहतो आम्ही आणि प्रत्येक क्षणी सर्वात कठीण झेल कोणत्या संघ पकडत असतं तर नक्कीच आवर्जून नाव उल्लेख करेल हंसिका 11 वडवली ब संघाचे खेळाडू सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसतात. मात्र यावेळी कुठेतरी रुपेश पाटील ला जजमेंट करता आलं नाही आणि याचंच कारण या बॉलवरती मिळाल्या 6 धावा. 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. शुभम पाटीलचं षटक आपण पाहता अतिशय चांगला क्रिकेट खेळताना दिसतोय मैदानामध्ये शेरदिल 11 देवरुंग संघ. स्कोर कार्ड आपण पाहता 36 वरती जाऊन पोहोचला. एक मोठा टोटल रचण्याचे इरेशन आहेत. चांगली बॅटिंग करतायत. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. चेंडूची अडवणी झाली आहे तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात मिळाली या बॉलवरती सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं 37 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. मोठी फटकेबाजी या सत्रामध्ये भरपूर पाहायला मिळाली आणि याचंच कारण स्कोर कार्डवरती 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले. स्टॅकनेनला आता मात्र नवीन आलेला खेळाडू आकाश पाटीलला आपण पाहाल इनॅट क्रमांक 3 वरती. आल्या स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, रन घेण्याची संधी नाहीये. लाऊड अपील मैदानामध्ये झाला होता मात्र डॉट बॉलची सांगता. हाईट फॅक्टर लेंथ लाईन इथे मात्र पंचाने चेक केली, त्याचंच कारण इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 37 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला क्रिकेट खेळताना दिसत आहेत दोन्ही संघ. फाईट भरपूर मजबूत पाहायला मिळेल. जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ना तेव्हा या मॅच मध्ये भरपूर मजा असणार आहे. गोलंदाज यावेळेचा बॉल एज लागली आहे. विकेट किपर चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये लागतोय. शेरदिल 11 तर व्यासपीठावर आम्ही पाहतो श्रद्धांजली चषक पिसारबेचे दमदार ऑर्गनायझर गोरक्षनाथ म्हात्रे व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि निश्चित स्वरूपात चंद्रकांत शेठ भोईर वादल बैलाचे मालक आहेत. आज त्यांच्या वादल बैलाचा खऱ्या अर्थाने मुंबई केसरी, मुंबई हिंद केसरी त्यांचा जाहिरीत्या सत्कार सुद्धा करण्यात आला आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केल्याबद्दल चंद्रकांत शेठ भोईर तुर्बे तुमचं पुन्हा एकदा आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले यांच्या वतीने जाहिरीत्या आभार व्यक्त करत आहोत. ऋतिक गोडे नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या संगतीनं खेळ करतोय विजय केणे. 7 मध्ये त्यांना अवघ्या 7 धावा, त्यामध्ये एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधनं. अंतिम षटक अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. शेवटचं षटक आहे. 37 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचं तर मात्र अपर सेशन मध्ये किती टोटल रचला जाईल मैदानामध्ये. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. नवीन युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल टीम वडवली बकडनं. यावेळेचा बॉल पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत. येतोय हा धमाका षटकार. चांगला फटका आता गेला. बॅटच्या प्रॉपर रनार मध्ये आला. अक्षरशः रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकाल. जसा चेंडू आला तसाच लेंथ लाईन लवकर पिकअप केली. चेंडूला अक्षरशः लांब लचक फेकून दिले 6 धाव्यांसाठी. षटकार. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6 आणि वाढेल. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती एक मोठं लक्ष गाठण्यात यश मिळालंय अजूनपर्यंत. आपण पाहता शेरदिल 11 देवरुंग संघाकडनं, कारण की 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि 43 धावा स्कोर कार्डवरती. बॉलिंग ट्रॅकवरती अनिल पाटील. विजयसाठी हा बॉल चांगला डिलिव्हर केला आहे. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. कमबॅक करताना दिसला. पुढच्या बॉलवरती आपण पाहता
गोलंदाज अनिल पाटील मागच्या बॉलवरती जी काही चूक झाली होती ती पूर्णपणे रिकवर केली या बॉलवरती अनिल पाटीलनं आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारा शेरदिल 11 देवरुंग संघ टाकण्याला विजय केने त्याच्या बॅटमध्ये अजून 2 षटकार येताना पाहिली आपण. गोलंदाजाच्या रनवेमध्ये प्रॉब्लेम होत असताना पुन्हा एकदा गोलंदाजीच्या एंडवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपण अनुभवता स्वर्गीय लक्ष्मण सेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित आमदार चषकचा दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते रमेश शेठ मडवी यांच्या संयुक्त विद्यमानानं. यावेळेचा बॉल अजून एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आहे. अपील मैदानात झाला होता. आता उत्साह इथे मात्र भरपूर कमी पाहायला मिळालं या बॉलवरती आणि अजून एक डॉट बॉलची सांगता जणू काही मागच्या चेंडूवरती जो डॉट बॉल आला होता ना त्याचाच रिप्ले पाहायला मिळाला की काय, कारण ज्याप्रमाणे इथे चेंडू डिलिव्हर केला डॉट चेंडूची सांगता. विजय किन्न षटकार जरी मारले असले तरी त्यानं 7 चेंडू डॉट ही खेळलेत या सत्रामध्ये. तरी एक मोठं लक्ष गाठलंय. 43 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. ज्या प्रकारे बलवंत दलवीचा खेळ राहिला या मॅचमध्ये. गोलंदाज अनिल पाटील षटकातील 4था बॉल. यावेळेचा बॉल चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल मात्र चेंडू जाईल सीमापार वेगानं चौकार. डीजे ते मात्र 2 बॉल डॉट आल्यानंतर एक येतोय मोठा चौकार. चौकाराच्या मदतीनं 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय शेरदिल 11 देवरुंग संघ. अजूनही सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळेचा बॉल चांगला डिलिव्हर केला. रन घेण्याची संधी ते प्राप्त झाली आहे. डायरेक्ट हिट तिथे झाला होता. मात्र क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज पाहायला मिळेल या बॉलवरती. अवघी एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. तर पंचांनी ते चेक केलं जाईल एक्झॅक्टली नक्की डिसिजन पेंडिंग आहे. एक्झॅक्टली घडलं काय, मैदानाच्या आतमध्ये क्रीजमध्ये सुरक्षित आहे का नाही हा प्रश्नचिन्ह पंचांना निर्माण झाला आणि याचंच कारण डिसिजन पेंडिंग आहे. WTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. त्यांची पूर्ण टीम सज्ज झालेली आहे आणि पंच आमचे सुनील तांडेल सर चेक करत असताना स्क्रीनवरती हे दृश्य आपण पाहू शकाल. डिसिजन पेंडिंग आहे. पाच काय निर्णय येतोय क्लोज डिसिजन आहे. पाच निर्णय काय येतं नॉट आउट. बाईच्या स्वरूपात मिळाली या बॉलवरती सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. एक चांगला टोटल रचलाय मैदानामध्ये शेरदिल 11 देवरुंग संघानं. बॅटिंग टोटल मैदानामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. पाहायचं ते मध्ये स्टाकेनेला ऋतिक गोडे नवीन आलेला बॅट्समॅन. यावेळेचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मिळाली या बॉलवरती. एकच धाव. एका धावेच्या मदतीनं पहिलं सत्र झालं समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना शेरदिल 11 देवरुंग संघानं बनवल्या 49 धावा आणि सेकंड सेशन मध्ये चेस करावं लागतील 50 धावा. अंशिका 11 वडवली ब संघाला. चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर.
थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच आदेश। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। चलते हैं मैदान के ऊपर जहां पर मुकाबला दो बड़े टीमों के बीच। एक तरफ है टीम जय हिंद शेरदिल 11 देवरुंग, दूसरी तरफ है टीम हंसिका 11 चेंज द गेम वडोली। देवरुंग टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 49 रन जोड़े, 50 रनों का टारगेट है मैदान के ऊपर। बिग फाइट मुकाबला होगा दोस्तों, कहीं मत जाना क्योंकि ये मुकाबला सुपर 6 का अंतिम मुकाबला। इसके बाद सुपर 3 में 3 टीमें जाएंगी। ऑलरेडी 2 टीमें पहुंच चुकी हैं। एक टीम है वाल, दूसरी टीम थी श्री कृष्ण स्पोर्ट्स नागजरी, और इस मुकाबले में जीतने वाली तीसरी टीम। इनमें करेंगे हम ड्रॉ, और ड्रॉ के माध्यम से एक टीम जाएगी मेगा फाइनल में। रात के ठीक 1 बज चुका है और इस समय चलता हुआ मुकाबला ठंडा बहुत तेज है, गुलाबी ठंडी और काफी उम्दा मुकाबला। 50 का टारगेट, मुकाबला जीतने के लिए 24 गेंदों के ऊपर। चलो मुकाबला शुरू करें। दोनों टीम को हम शुभकामना देंगे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। विजय केने पहला ओवर लेकर आएंगे। सलामी जोड़ी विशाल पाटिल, ऋतिक पाटिल जो पहुंच चुके हैं वडोली टीम की ओर से। दोनों टीम को हम शुभकामना देंगे। एक बड़ा मुकाबला जरूर देखने मिलेगा। 2 टीमें ऑलरेडी सुपर 3 में पहुंच चुके हैं। आइए नागजरी टीम के कप्तान और टीम वहाल के कप्तान ड्रॉ करने गए, क्योंकि इनमें जीतने वाली टीम तीसरे 3 टीमों में होगा ड्रॉ। ड्रॉ के माध्यम से एक टीम मेगा फाइनल में। पहली गेंद, शानदार शॉट, फील्डर है, बनेंगे दर्शक। गेंद मिड विकेट की तरफ, सीधे सीमा रेखा के बाहर। पहली शानदार बाउंड्री। उस पर निर्भर है, अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। दोनों टीम ने ठान लिया इस मुकाबले को जीतने का, क्योंकि सुपर 3 में बनानी है जगह तो अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। गेंदबाज तैयार, इस बार हवा में खेला, फील्डर थे दूर और गेंद फिर एक बार बैकवर्ड पॉइंट की तरफ निकली। और जब तक गेंद को फील्ड करने की कोशिश करें, गेंद सीमा रेखा के बाहर। और एक शानदार 4। कर बैठे फील्डर, मौका था रनों को रोकने का, मगर 2 शानदार चौके। शुरुआत बेहतर कर चुके वडोली टीम के सलामी वीर विशाल पाटिल। इसलिए तो जाने जाते हैं, हमेशा ओपनिंग ब्लास्टर करते हैं, हमेशा पहले ओवर में पावर सर्कल में तोड़फोड़ बल्लेबाजी विशाल पाटिल द्वारा। 2 शानदार चौके। रनों की बात करेंगे 8। इस बार भी लॉप किया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग में, और एक शानदार छक्का। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, विशाल पाटिल के बल्ले से। और एक शानदार छक्का। विजय केने के ऊपर आक्रमण, और ये देखिए 2 चौके, इसके बाद एक छक्का। पूरी तरह से तोड़फोड़ बैटिंग। इसलिए तो मैंने कहा था ये जाने जाते सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर, तोड़फोड़ बल्लेबाजी। 2 चौके, एक छक्का। रनों की बात करेंगे 14। अभी भी जीत के लिए 36 की आवश्यकता होगी मुकाबला जीतने के लिए। फिर एक बार हवा में खेला, फील्डर पहुंचेंगे या नहीं, और जब तक गेंद को फील्ड करे, और एक गेंद सीमा रेखा के बाहर। आप किस्मत साथ है वडोली टीम के साथ। और एक शानदार चौका। क्या कमाल की खूबसूरत बल्लेबाजी है विशाल पाटिल। पावर प्ले में पावर हिटिंग बैटिंग करते हुए 18 रन 4 गेंदों के ऊपर, 3 चौके, 1 छक्का। आप यहां पर मुश्किलें पैदा हो चुकी हैं, मगर कहते हैं कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है। हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना पड़ेगा, क्योंकि इस मुकाबले को जीतने के लिए दोनों टीम को मैदान के ऊपर लड़ना पड़ेगा। ये अच्छी गेंद, इस बार वापसी की, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद नीचे रही। डॉट बॉल की समाप्ति।
देवरुन टीम के समर्थक तो शायद यही चाहते कि ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट आए और यहां से वही प्रयास जारी है। 4 गेंदों के ऊपर 18 रन, उसके बाद 5वीं गेंद डॉट। विजय केने इस ओवर की अंतिम गेंद करेंगे। इस बार भी बड़ी शॉट, पॉइंट के ऊपर से गेंद निकली पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ और एक शानदार खूबसूरत चौका। तोड़फोड़ बैटिंग पहले ओवर में, रन बने हैं 22। आप समीकरण की बात करेंगे 18 गेंदे 28 रनों का समीकरण। तो पहला ओवर का खेल खत्म होने के बाद रनों की बात करेंगे। इस समय 22 रन, आप जीतने के लिए 18 गेंदे और चाहिए 28 रन। अभी भी मुकाबला खत्म नहीं है क्योंकि देवरुंगडुम चाहती है कि यहां से विकेटें आई तो फिर मुकाबले में वापसी जरूर हो सकती है। मुकाबला जीतने के लिए दोनों टीम को संघर्ष की जरूरत है। बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। आज इस मुकाबले में चमकना है, सूरज की तरह चमकना है तो फिर मुकाबले में अच्छी कामगिरी करना पड़ेगा। जैसे कि पहले ओवर में विशाल पाटिल ने तोड़फोड़ बल्लेबाजी की, 22 रन जोड़े पहले ओवर में और अब जीतने के लिए 18 गेंदे 28 रनों की आवश्यकता। गेंदबाजी करेंगे ललेश पाटिल, ओवर नंबर 2, मुकाबले में वापसी चाहते हैं। अच्छी गेंद ऑन साइड में फ्लिक किया, गेंद को एक सिंगल जरूर बनेगी, डबल के लिए नहीं पलटना चाहते। सिंगल के साथ रनों की बात करेंगे 23 रन 17 गेंदे 27 की आवश्यकता। विकेटों की तलाश है जयदीन देवरुंग टीम को, जो कि आज शेरदिल के नाम से मैदान के ऊपर उतर चुकी है। इम्तियाज भाई शेख आपका स्वागत, मुन्ना भाई शेख, शाहिद भाई आप सभी का हम स्वागत करेंगे जिन्होंने इस टीम को पुरस्कृत किया। रनों की बात करेंगे तो 23-27 रनों की आवश्यकता। टोटल स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है 23 रन बगैर विकेट के नुकसान पर। और पैडल स्विप किया, कमाल की शॉट, कलात्मक क्रिकेट और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका विशाल के बल्ले से। कमाल की बल्लेबाजी। इस बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम, एलिवेशन नहीं है और बड़ी विकेट। विशाल पाटिल बैक टू द डगआउट। टीम को लगता हुआ करारा झटका। जिस बल्लेबाज ने 7 गेंद में 26 रनों की नायाब पारी केली वो विशाल पाटिल लौटे मैदान के बाहर। तर व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। वल्लभ माजी सरपंच आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भोलानाथ शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय सरपंच भोलानाथ शेठ पाटील वल्लभ यांचं जाहीर इतिहास इथे स्वागत केले जात आहे। सत्ताईस रन बने, उनमें से 26 की पारी 8 गेंदों के ऊपर खेली। अब समीकरण की बात करेंगे, 15 गेंदें बची है, 23 रनों की आवश्यकता होगी। लाख दलदलो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। आज मुकाबला जीतना है तो फिर देवरुंग टीम को भी मैदान के ऊपर संघर्ष करना पड़ेगा। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। मुकाबला जीतने के लिए अब जरूरत है 23 रनों की, आने वाली 15 गेंदें। नए बल्लेबाज मैदान के ऊपर कमलेश पाटिल पहुंचे।
चलो मुकाबला शुरू करें। अंपायर इस बात के ऊपर गौर करें। आते ही बड़ी प्रहार और गेंद निकली लॉन्ग ऑन के ऊपर से। कमलेश पाटिल इनके बल्ले से शानदार छक्का। तो रनों की बात करेंगे, तेजी के साथ रफ्तार के साथ पहुंची हैं 33 रनों के ऊपर। अब 17 रन की आवश्यकता। 14 गेंदे 17। कमलेश पाटिल अब पहुंचे मैदान के ऊपर और अच्छी गेंद बैकवेट पॉइंट में फील्डर थे बीट किया और गेंद निकल चुकी है इस समय बाउंड्री लाइन की तरफ। और जब तक गेंद को रोके तब तक 3 रन पलट चुके दोनों बल्लेबाज। रनों की बात करेंगे, 4था रन। ये देखिए कितनी चालाकी। 4 तो बने, 4 के साथ रन संख्या 37 रन। जीतने के लिए केवल 13 गेंदे 13 की आवश्यकता। अच्छी फील्डिंग थी, शायद उसका कोई फायदा नहीं हुआ, जो कि जहां 3 रन बनने थे वहां 4 बने। रन रोकने बहुत जरूरी है कि इस मुकाबले में। तेरह गेंदे कट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं। ऑफ स्टंप के काफी बार वाइड का इशारा। अब रन बचाने होंगे, यानी कि 12 रनों की आवश्यकता है 13 गेंदों के ऊपर। वडवली बनाम देवरुंग के बीच ये बिग फाइट मुकाबला आप देख रहे हैं। चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर श्री साई क्रिकेट संघ सिद्धी। तो टोटल की बात करेंगे इस समय। अच्छी गेंद बैक टू द बॉलर, कोई रन नहीं है। 12 गेंदें बची है, 12 की आवश्यकता होगी टीम जीतने के लिए। हंसिका 11 चेंज द गेम वडोली टीम को। व्यासपीठावर आपण पाहतो सन्माननीय वल्लभ ग्रामपंचायतीचे सरपंच भोलानाथ शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन आणि ती गेल्या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून दमदार नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली खऱ्या अर्थाने। आज रमेश शेठ मडबी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांचं निमंत्रण स्वीकारून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल भोलानाथ शेठ पाटील आपलं पुन्हा एकदा मी श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि स्पर्धेचे प्रणेते रमेश शेठ मडबी आणि सर्व आमचे सहकारी असतील, प्रवीण मडबे असतील, अविनाश असतील, लालचंद मडबे असतील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, शीतल असतील आमचे, त्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत आहे तुमचं। 12 गेंदे 12 की आवश्यकता। अब डिफेंसिव क्रिकेट देखिए, जहां सिंगल होनी चाहिए थी वहां 2 रन। कमाल की थ्रो डायरेक्ट पहुंची थी मगर बल्लेबाज या नहीं, अब चेक करना पड़ेगा तीसरे अंपायर को। ये काम बढ़ चुका है WTC को। रनों की बात करेंगे तो इस समय 12 में 12 की आवश्यकता। इस गेंद के ऊपर कितने रन आएंगे? मुकाबले के ऊपर तो कब्जा बना लिया चेंज द गेम वडोली टीम ने। शुरुआत बेहतर रही थी क्योंकि पहला ओवर सबसे बेहतर रहा, जहां से 22 रन आए। विशाल पाटिल की सराहना होनी चाहिए। नॉट आउट, 2 रन बनेंगे। अब 10 रनों की आवश्यकता 11 गेंदों के ऊपर। फील्ड प्लेसमेंट में थोड़ी सी सजावट, थोड़ा सा परिवर्तन, क्योंकि जानते हैं रन बचाने, यहां से आपको सिंगल को बचाना पड़ेगा क्योंकि आने वाली 11 गेंदे 10 रनों की आवश्यकता। अच्छी डिलीवरी, डॉट की समाप्ति, यही तो चाहते देवरुंग टीम के समर्थक, क्योंकि इस मुकाबले में ज्यादा से ज्यादा ओवर में गेंदे डॉट आए, एक आध 2 विकेट प्राप्त करते तो आखिरी ओवर में तकरीबन 7 या 8 रन बचने चाहिए, तो मुकाबला बेहतर होगा। वडोली टीम के बल्लेबाज विशाल ने जो शुरुआत की थी, सबसे विशाल शुरुआत रही, क्योंकि पहला ओवर खतरनाक विजय केने जिनके ऊपर 22 रन जोड़े और पहले ओवर में मुकाबला
मजबूत किया। तेज गेंद, तरार गेंद और फिर एक बार बल्लेबाज को बीट किया। रन तो बनेंगे यहां पर नहीं। डॉट की समाप्ति 9 में 10 की जरूरत है। मैंने कहा कि आखिरी ओवर में 7 या 8 रन बचने चाहिए तो अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा। दर्शक भी यही चाहते हैं, बड़े बड़े दर्शक का मुकाबला देख रहे। कई सारे दर्शक यूट्यूब के साथ अभी भी ज्वाइंट हमारे साथ। इसके बाद होगा सेमीफाइनल फाइनल का मुकाबला। इस बार भी सिंगल जरूर बनी, डबल के लिए पलटना चाहते हैं, यहां से इनकार किया। एक सिंगल जरूर आई, सिंगल के साथ रन संख्या पहुंची स्कोरबोर्ड के ऊपर 41। जीतने के लिए 9 की आवश्यकता 8 गेंदों के ऊपर। आने वाली 2 गेंदें सबसे इंपॉर्टेंट होगी। पहला ओवर सबसे खराब रहा जो कि 22 आए, मगर ललेश के ओवर में भी 16 रन आए, क्योंकि उस ओवर में 9 या 10 रन आते तो फिर आप मुकाबले में मजा होती। ललेश ने विकेट जरूर चटकाई, मगर 2 चौके लगे उनके ओवर में, एक छक्का भी लगा। कुल मिलाकर उन्होंने भी 16 रन खर्च किए। कमलेश पाटिल के लिए प्लेसमेंट देखिए। ऑफसाइड में 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर रखे गए। एक है एक्स्ट्रा कवर की तरफ, एक है लॉन्ग ऑफ की तरफ। ऑन साइड में लॉन्ग ऑन तैनात है और डीप मिड विकेट और एक स्क्वायर लेग। ये खिलाड़ी है बाउंड्री लाइन के ऊपर कमलेश के लिए। गेंदबाजी करेंगे, 8 गेंदें, 9 की आवश्यकता। टैपिंग क्रिकेट, सामने खेला, डायरेक्ट हिट की कोशिश थी, एक सिंगल बनी, बैकअप मिला। 7 गेंदें, 8 की आवश्यकता। आखिरी गेंद डॉट या विकेट। यहां से देवरुंग टीम के समर्थक चाहते हैं, उनके खिलाड़ी चाहते हैं, क्योंकि ये क्रिकेट खेले दोस्तों, कभी कभी हारने वाली टीम को जीतते हुए देखा है और कभी कभी जीतने वाली टीम को अचानक हारते हुए देखा है। ये क्रिकेट का खेल है जो हमेशा बदलता रहता है। गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट खेल अक्सर हर मैदान के ऊपर देखा है। क्या यह मुकाबला पलट पर होगा या ऋतिक पाटिल एक आध बड़ी शॉट के साथ यह मुकाबला मैदान के ऊपर मजबूत बनाएंगे? बड़ी शॉट की तलाश में जरूर है और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ऋतिक पाटिल रुकने वाले नहीं है। अब आखिरी ओवर में 4 रनों की आवश्यकता। तर बघा इथे श्रीकृष्ण क्रिकेट संघ, नागझरी क्रिकेट संघाचे संघनायक, वाहन क्रिकेट संघाचे संघनायक आणि आमच्या स्टेजशी संपर्क साधायचे आहे। वर्तमान लढत पाहतो, एका बाजूला आपण देवरंग क्रिकेट संघ, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वडवली ही वर्तमान लढत मैदानामध्ये, आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लकी ड्रॉसाठी पात्रता फेरीमध्ये दाखल होईल, पात्र ठरणार आहे। म्हणजे 3 संघांच्या दरम्यान लकी ड्रॉ केली जाईल। ज्या संघाच्या बाजूने लकी ड्रॉचा कौल लागेल तो संघ आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 च्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि मात्र 2 संघांना सामना खेळावा लागेल। ओटू योगेश मडबी। अंतिम फेरीमध्ये लकी ड्रॉ विजेता संघ दाखल होणार आहे आणि ज्या संघाच्या बाजूने अनसक्सेसफुल होतील लकी ड्रॉसाठी 2 संघ, त्यांना मात्र लढत खेळावी लागेल सेमीफायनलची आणि त्यातून जिंकणारा क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल। चला स्पीड अप सामना करा। 3 षटकांचा असेल तेव्हा सामना नंतर सेमीफायनल 3 षटकांचा राहील। 6 चेंडू आणि 3 धावेची गरज, 4 धावेची गरज। 6 गेंदे, 4 की आवश्यकता। मुकाबला बेहतरीन, सभी दर्शक मुकाबला देख रहे हैं, दिल थाम कर अभी भी दर्शक मुकाबला देख रहे हैं। पहली गेंद अच्छी थी, फटने के बाद बाउंस हुई, बल्लेबाज को बीट किया। डॉट की समाप्ति। ये क्रिकेट खेले दोस्तों जो हमेशा कहते ना कि कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। आज मुकाबला जीतना है तो संघर्ष की जरूरत है। आने वाली गेंदें बची इस समय 5 रनों की जरूरत है, 4 आने वाली 2 गेंदें तय करेगी इस मुकाबले का फैसला। अच्छी गेंद, हल्के तो से प्लेस किया, गेंद को एक सिंगल जरूर पाएंगे। बचात्मक क्रिकेट, जानते हैं कमलेश पाटिल भी सिंगल डबल से भी मुकाबला जीतेंगे। अब स्ट्राइक एंड पर ऋतिक पाटिल। बची गेंदे, 4-3 रनों की आवश्यकता। एक उम्दा मुकाबला मैदान के ऊपर। वाकलैंड टीम को परास्त किया था टीम वडवली ने और देवरुंग टीम ने घोट टीम को परास्त किया, सुपर 6 में जगह बनाई। अब ये सुपर 6 की लड़ाई 4 गेंदे 3 की आवश्यकता है। बलवंत दलवी गेंदबाजी करेंगे आखिरी ऋतिक के सामने, रन रोकना चाहते हैं और इस बार बेहतरीन शॉट, मुकाबला फिनिश किया और यह मुकाबला जीत लिया टीम
हांसिका एलिमेंट चेंज द गेम वडोली टीम ने। कांग्रेचुलेशन टीम। आइए तीनों कप्तान तुरंत यहाँ पर ड्रॉ किया जाएगा। चेंज द गेम वडोली, श्री कृष्ण स्पोर्ट्स नागझरी और टीम न्यू यंग स्टार वहाल। तर थँक्स। आता जी लढत झाली या लढतीमध्ये अंशिका 11 वडवली क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय साकारलेला आहे। त्यांचा आम्ही श्री साई क्रिकेट संघाच्या वतीने, सिद्धी करवले संघाच्या वतीने अभिनंदन करतो। देवरंग क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेमध्ये दमदार परफॉर्मन्स राहिला, कामगिरी तुमची उत्तम